गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या उद्घोषणे महाराष्ट्रात सर्वात मोठा पर्व गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे। मी सध्या मुंबईत खेतवाडी या परिसरामध्ये आहे। खेतवाडीच्या लंबोदर असा सार्वजनिक उत्सव मंडळ आहे आणि या सार्वजनिक उत्सव मंडळमध्ये यंदा आपले जे इंडियन डिफेन्स फोर्सेस आहे त्यांना ट्रिब्यूट देणारी एक गणपतीची जे देखावा आहे, झाकी आहे ते तयार करण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूर दाखवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो 32 फुटाची गणेशजीची मूर्ती आणि एका हातात तिरंगा झेंडा, दुसऱ्या हातात ऑपरेशन सिंदूरच्या एक सिंदूर आणि आपण खाली पाहू शकतो लिहिलेलं आहे ट्रिब्यूट टू इंडियन डिफेन्स फोर्सेस। आणि रफाल फायटर जेट जे आहे ते रफाल फायटर जेट आपण पाहू शकतो। जसा पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता, अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला आणि 25 मिनिटाच्या आत पाकिस्तानमध्ये जे अतिरेकी ठिकाणे आहेत, टेररिस्ट कॅम्प होते, त्यांना ध्वस्त करण्यात आला होता। आणि नंतर जेव्हा पाकिस्तानने ड्रोन अटॅक केला होता, मिसाईल अटॅक केला होता, तेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली पाकिस्तानचे 11 एअरबेसेस जे आहे ते बर्बाद केले होते। तर आपल्यासोबत खेतवाडी लंबोदरचे सार्वजनिक मंडळचे सदस्य आपल्यासोबत आहे। काय नाव आपलं? माझं नाव उमेश रामचंद्र कारंडे। उमेशजी, काय वैशिष्ट्य आहे तुमचा जे उत्सव मंडळ आहे सार्वजनिक आणि यावेळी आपण ऑपरेशन सिंदूरची जे देखावा आहे झाकी ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत? तर पहलगाममध्ये जो आतंकी हल्ला झाला आपल्या भारतीय नागरिकांवरती आणि त्यांना विचारून त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या, त्यासाठी ती जे ऑपरेशन आपल्या सैनिकांनी आणि जे आपले पंतप्रधान मोदी यांनी राबवलं आणि त्यांना चोख उत्तर दिलं पाकिस्तानला, त्या ऑपरेशनवर आम्ही सिंदूर ही थीम यावेळी केलेली आहे मंडळाने आमच्या। कसं प्रकारचे कॉन्सेप्ट आपण आणतात? मागच्या वेळी वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो, क्रिकेट वर्ल्ड कप T20, तेव्हा आपण वर्ल्ड कपची एक झाकी तयार केली होती। हो, मागच्या वेळी आपल्या जे क्रिकेट जे स्पोर्ट्समॅन आहेत, जे क्रिकेटपटू आहेत, त्यांनी आपल्या देशाची मान उंचावली आज पूर्ण जगामध्ये। त्याच्यामुळे आम्ही ती थीम बोलली की आपण वर्ल्ड कपची थीम देऊया की आपल्या लोकांना, पुढच्या पिढीला, जेणेकरून ते स्पोर्ट्समध्ये ते इंटरेस्ट देतील। त्यामुळे आम्ही वर्ल्ड कपची थीम आम्ही केली होती। त्याच्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही ट्विट केलेलं आमच्या गल्लीला की सुंदर म्हणजे प्रशंसा आमच्या मंडळाची केली होती। काय नाव आपलं? विनायक। विनायक, ऑपरेशन सिंदूरला सलामी देणारी एक झाकी तयार केली आहे आणि गणपती बाप्पाचं त्यांचा आशीर्वाद तर आहे आपला डिफेन्स फोर्सेसवर, काय म्हणाल? ना, आशीर्वाद आहे आणि राहणार, यापुढेही राहणार आणि कायमस्वरूपी राहणार। लंबोदरचा आशीर्वाद सर्व डिफेन्सवर राहणार। आणि यावर्षी देखावा करण्याचं कारण हेच होतं की जो काय भयाड हल्ला आपल्यावरती झाला, म्हणजे माणुसकीला काळिंबा लावणारा हल्ला होता आणि ह्या हल्ल्याला प्रत्युत्तर जो काय आपल्या सेनेने दिला तो अतिशय चोख होता। आणि मला वाटतं सेनेपेक्षा, आमच्या पुरुषांपेक्षा ज्या बटालियनने जिने उत्तर दिलं आहे, म्हणजे स्त्री शक्ती काय असते हे त्यांनी पटवून दिलं आहे। आणि म्हणून त्याचं नाव मला वाटतं सिंदूर जे काय ठेवलं आहे ते त्या टायमाला, म्हणजे खूप छोटी बटाल आमची पुढे गेली आणि तुम्हाला ती भारी पडली आहे। आणि त्या लोकांनी 25 मिनटात तुमचं काम सगळं करून उरकून अतिशय तुम्हाला घुटण्यावर आणून ठेवून दिलं होतं। आणि म्हणून आम्ही यावर्षी आमच्या लंबोदराला, म्हणजे लंबोदराने जे काही आमच्या डिफेन्स फोर्सने केलं त्यांना एक अभिवादन म्हणून, त्यांना एक प्रोत्साहन म्हणून, एक जसं त्या लोकांनी परत प्रत्युत्तर हल्ला केलेला, एक सुदर्शन कवच जो आपल्या आर्मीवाल्याने ऑलरेडी प्रोटेस्टेड कवर करून ठेवलेलं, तो सुदर्शनने हातात दिला। ज्यांनी हे मिशन कंप्लीट केलं ते SU आणि रफाल या 2 जे जेट होते त्याची प्रतिकृती पण आम्ही गणरायासमोर मांडली। त्यानंतर जो सिंदूर, म्हणजे जो विषय होता तो सिंदूर त्या वाटीमध्ये केला आणि ज्याच्यावरती आम्ही जिंकलो, आणि आपण अर्थात जिथे जिंकतो तिथे आपला झेंडा काढतो, अर्थात तो तिरंगा आम्ही आमच्या गणरायाच्या हातात दिला। आणि अशा माध्यमातून आम्ही आमच्या येणाऱ्या सर्व डिफेन्स फोर्सला किंवा जी काही डिफेन्स, मी असं म्हणत नाही आहे की सर्व, त्यावेळेला देशात असं काही वातावरण होतं की प्रत्येक डिफेन्स फोर्स ही छोटीतल्या छोटी असू दे किंवा मोठीतल्या मोठी असू दे ही ॲक्टिव्ह होती आणि त्यांनी आपलं 100% काम दिलं। म्हणून आम्ही डिफेन्स फोर्स, आम्ही प्रामुख्याने सांगतो आहे की आम्ही इंडियाच्या डिफेन्स फोर्सला सल्यूट दिला आहे। आणि हा एक प्रश्न तर झाला आपला डिफेन्स फोर्स कुठलं ट्रिब्यूट झालं, हे सगळं छान आहे, पण आता हा गणेशोत्सव असा माध्यम आहे टिळकांनी मांडलेला की आपण केलेले कुठलेही विचार हे लोकांपर्यंत 10 दिवसात पोचतात। प्रत्येक मंडळाला लोक येतात, भेटतात। मग हा विषय आहे आणि ही वेळ आहे की आपण केलेलं, आपल्या देशाने केलेले जो काही इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, आपले उद्देश पोचले पाहिजे। या उद्देशाने आम्ही चलचित्रामध्ये आणि झाकीमध्ये यावर्षी मिशन फुलेचा संपूर्ण ऑपरेशन आहे तो क्रिएट केला आहे एका व्हिडिओद्वारे, आणि तो प्रोजेक्ट पूर्णपणे फ्लॅश करणार आणि मुलांना त्यातून प्रेरणा मिळणार। आणि मग त्यांना असं वाटेल की नाही बाबा, आत्ताचा जो भारत आहे तो खूप वेगळा आहे आणि आता हा आत्मनिर्भर भारत आहे
आणि ह्या वेळेला आपणही आता सैन्यात झालो, जसं का आता आपलं अग्निदूत वगैरे अग्निसूत्र हे वेगळी बटालियन चालू केलेली आहे. म्हणजे जवानांचा पूर्णपणे फायदा घ्यायचा आपल्या भारताने आता ठरवलं आहे. त्यामुळे वेगळ्या साईडला जाणारी जी पिढी होती, जी 22 वर्षाची होती, आता पिढी एका वेगळ्या लाईनला आलेली आहे, ती पण आता बटालियनमध्ये बसते. म्हणजे आपला आता जो काही येणारा युवा पिढी आहे ही संपूर्ण एक चांगल्या मार्गाला आहे. पण तुम्ही सांगता आजचा भारत वेगळा भारत आहे, आत्मनिर्भर भारत आहे, पण हे जे तुमचं बोलणं आहे ते काही जे राजकीय पक्ष आहे, विपक्ष आहे, त्यांना पटत नाही आहे. त्यांना असं वाटतं आहे की हे जे भाजपवाले आहेत ते पॉलिटिसाईज करत आहे गणेशोत्सव. ऑपरेशन सिंदूरचं जे फायदा आहे ते घेत आहेत मंडळांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे देखावा दाखवून. बघा, गणेशोत्सव म्हटलं ना की त्याच्यामध्ये कुठल्याही एका पॉलिटिशियनचं काही नसतं. आम्ही भले कोणी वेगळे असलो ना तरी आम्ही गणरायाच्या झेंड्याखालीच काम करतो. आम्हाला कुठलाही झेंडा नसतो, काही नसतो. आम्ही गणरायाचे सेवक आहोत आणि जो काम आमच्या डिफेन्स फोर्सने केलं ना आम्ही त्याला ट्रिब्यूट करतो आहे. आम्ही पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाला म्हणत नाही आहे. आणि मला वाटतं हा जो रिप्लाय होता जो दिलेला तो देणं गरजेचंच होतं. हे सेनेचं काम होतं, हे सेनेचं डिफेन्स आहे. ऑब्वियसली ती तिचं काम करणार. उद्या तुमच्या घराल्यावर कोणीतरी तोडणार तर आतला माणूस हा विचार नाही करणार मी वरच्याला विचारू का, लँडलॉर्डला विचारू का, तो त्याला प्रत्युत्तर देणार. आणि हेच उत्तर मला वाटतं आपल्या डिफेन्स फोर्सने दिलं आहे. आणि राहिला प्रश्न विरोधी पक्षाने, तर बघा हे नाण्याच्या दोन बाजू. कोणाला एखादा विचार पटतो, कोणाला एखाद्याला नाही पटत. आता ती त्यांची बुद्धी, त्यांना काय सुचतं. पण आम्हाला आमची ही विवेकबुद्धी सुचली की बाबा एवढ्या मोठ्या पराक्रमाला तर अभिवादन करणं गरजेचंच आहे. नक्कीच केलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जशा प्रकारचे विपक्षचे काही लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे ऑपरेशन सिंदूर आहे ते भाजपवाले पॉलिटिसाईज करत आहेत. काय गरज आहे सार्वजनिक मंडळमध्ये ऑपरेशन सिंदूरची झाकी देखावा दाखवायची? मला तर पहिल्यांदा ते विरोधी पक्षांचा जी कीव आहे ते बुद्धीची त्यांना कळलं पाहिजे. आपण सैनिकांचा हौसला जो आहे तो वाढवला पाहिजे, कमी नाही केला पाहिजे. जिथं तुम्ही कुठेतरी बोलताय त्यांना ते गालबोट लागतंय सैनिकांना. ते आम्हाला सैनिकांना गालबोट लागून द्यायचं नाही आहे. आज पूर्ण जगाने बघितलं सैनिकांनी काय केलेलं आहे ते सांगायची गरजच नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. ते विरोधी पक्षांना काय काम राहिलेलं नाही आहे. फक्त हेच काम आहे की फक्त विरोध करायचा. पण गणपती बाप्पाच्या नावाखाली तर विरोध करू नये ही माझी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन सिंदूरचा देखावा ठीक आहे, पण तरी ट्रम्पने जे टॅरिफ लावलं त्याचाही देखावा तुम्ही दाखवा. नाही सर, आम्ही ट्रम्पचा विषय आमच्याकडे येतच नाही. आमच्याकडे विषय फक्त सैनिकांचा आहे. बस ट्रम्पचा विषय आमचा काही संबंध नाही मंडळाशी. फक्त सैनिकांचा फक्त आहे की त्यांनाच फक्त आम्हाला सल्यूट द्यावा वाटतो. बाकी त्यांनी केलं आहे देशासाठी त्यांनी केलं आहे, त्यांनाच द्यावं. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत प्रवीणजी. काय म्हणाल तुम्ही? ऑपरेशन सिंदूरचा देखावा यावेळी तुम्ही दाखवताय. मेन म्हणजे काय, पेहलगाममध्ये जो हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानाने विचारलं की तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम आहे. हिंदू आहे तर त्यांनी गोळ्या घातल्या. तेव्हा मोदी साहेबांनी त्यांना बराबर जबाब दिलेला होता. आणि त्याच्यामुळे ते आम्ही ऑपरेशन सिंदूर ही थीम गणपतीच्या रूपामध्ये आम्ही आणलेली आहे. आणि सैनिकांना एकदम आम्ही सल्यूट मारतो की त्यांनी हे काम एकदम परफेक्ट केलं आहे. आणि त्यांना घुटण्यावरती झुकून टाकला, परत काय त्यांचा आवाज काढायला दिलाच नाही. हीच गणपतीची कृपा आमची. आणि असाच आशीर्वाद गणपतीचा आमचा सैन्यांवरती राहून दे, सर्व कार्यकर्त्यावरती राहून दे आणि तुमच्यावरती बी राहून दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. तर खेतवाडीचा लंबोदर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्यातर्फे यावेळी ऑपरेशन सिंदूरला सलामी देणारी एक देखावा तयार करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. गणपती बाप्पा मोरया. खेतवाडीचा खेतवाडी लंबोदराचा जय सो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.